तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना ही मोठी, शिवसेना देखील एक नंबरला आहे असं उदय सामंत यांनी म्हटलंय। कोकणासाठी आपण 100% तयारी करू असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। तर उदय सामंतांच्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी अश्लाघ्य भाषेमध्ये सवाल उपस्थित केलाय। एवढे मातब्बर असतील तर एकटं लढा, नितेश राणेंनी आव्हान दिलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शिवसेना देखील मोठी आहे आणि शिवसेना देखील एक नंबरला आहे। मगाशी संजीव परब म्हणाले आम्हाला 60% तिकीट द्या, 80% का नको? आपण कोकणातले आहोत, तळ कोकणातले आहोत, आपण अल्पसंतुष्ट आहोत, मला सगळं मान्य आहे, पण तयारी आपण 100%ची करू आणि मग शिंदे साहेबांना आपण अधिकार देऊ। 60% द्यायचं की 70% द्यायचं की 80% द्यायचं, आपण पहिले डिस्टिंक्शन मध्ये येऊया। हे एवढे ताकदीचे लोक आहेत, म्हणजे आम्ही काय इथे बसून नुसतं गोट्यात खेळतोय ना? आमच्याकडे ताकदच नाही म्हणून बोलतो ना। आता एवढी मातब्बर ताकद असेलमुळे त्यांनी खरंच एकटं लढवलं पाहिजे। कशाला मग आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेतायत, म्हणजे बरोबर घेतायत। सन्मान्य राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत, सन्मान्य रवी चव्हाण जे पक्षाचे, म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात, त्यांना अगर आपल्याला कमीत लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन काही हरकत नाही। पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला, महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं